कटलं रे. तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 13 आणि 13व्या पेजवर वरून 8वी ओळ. शंका सापडलं. तर पूर्व पक्षी शंका करत आहे. काय म्हणतो तो बघा. पूर्वोक्त दोष होते स्थूल देहकू आत्मरूपता मत हो. आतापर्यंत वर जे चिंतन सांगितलेलं आहे त्यात सांगितलं होतं की स्थूल देह आत्मा नाही. बरोबर. पूर्व पक्षी म्हणतो ठीक आहे, तुम्ही ज्या युक्ती दिल्या की स्थूल देह आत्मा नाही हे सिद्ध करण्याकरिता ज्या युक्ती सांगितल्या त्या युक्तीनुसार माझ्या लक्षात आलं की स्थूल देह आत्मा नाही. स्थूल देह आत्मा नाही नसू द्या, तरी चक्षुराधिक जे इंद्रिय आहे त्यांना आत्मा म्हणूया असं म्हणतोय कोण? पूर्व पक्षी. पंक्ती पहा. पूर्वोक्त दोष होते म्हणजे वर दिलेल्या दोषामुळे स्थूल देहकू आत्मरूपता मत हो. स्थूल देह आत्मा नाही आहे नसू द्या, मत हो. तथापि चक्षुआदिक इंद्रिय ही आत्मा है. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. म्हणते सर चक्षुरादिक इंद्रिय काय आहेत? आत्मा. इंद्रियांना आत्मा म्हणावं असं बोलतोय पूर्व पक्षी. तथापि चक्षुरादिक इंद्रिय ही आत्मा आहे. का आहे ते? का बरं? युक्ती देतोय तो. चक्षुरादिक इंद्रिय आत्मा का आहे हे सांगण्याकरिता. का आहे ते? कानोहम मूकोहम इस प्रकार का अनुभव लोक विषय देखने में आवे हैं. सर्व लोकांना असा अनुभव येतो. कोणता अनुभव? कान अहम कान, मी काना आहे. काना आहे म्हणजे डोळ्याने तिरका आहे. कान ठीक आहे, तिरछा. अहम मूक, मी मुका आहे. इस प्रकार का अनुभव सर्व लोक विषय, अशा प्रकारचा अनुभव सर्व लोकांना येतो. लोकांमध्ये लोको विषय देखणे में आवे हैं. ता अनुभवते त्या अनुभवावरून कानत्व मूकत्वादी धर्म विशिष्ट चक्षुआदिक इंद्रियो विषय ही आत्मरूपता सिद्ध होवे है. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. अनुभवरूप प्रमाण देतो आहे आणि अनुभवरूप प्रमाणावरून तो म्हणतो की कानत्व धर्माने विशिष्ट चक्षु, मूकत्व धर्माने विशिष्ट वाकादी अशी जी इंद्रिय आहेत आपल्या आपल्या धर्माने युक्त, तर ती इंद्रियच काय आहेत? आत्मा आहे. तान होते कानत्व मूकत्वादी धर्म विशिष्ट धर्माने युक्त चक्षुरादिक इंद्रिय विषयी म्हणजे चक्षुरादी इंद्रियांच्या ठिकाणीच आत्मरूपता सिद्ध होवे है. त्यांनाच तुम्ही आत्मा म्हणावं. एक बात. और वेद विषय भी प्रमाण का, प्राण का तथा इंद्रियों का अपनी अपनी श्रेष्ठता विषय परस्पर संवाद कथन कर्या है. आणखी दुसरं प्रमाण वेदाचं की वेदामध्ये देखील प्राण आणि इंद्रिय यांचा संवाद झालेला आहे. संवाद सांगितलेला आहे. आणि संवाद हा चेतन पदार्थामध्ये होत असतो, जड पदार्थात नाही. ज्या अर्थी प्राण आणि इंद्रियांचा संवाद, त्या संवादाची कथा वेदात आलेली आहे, यावरून देखील हे ठरतं की प्राण आणि इंद्रिय वगैरे हे चेतन आहेत आणि चेतन असतो तोच आत्मा असतो आणि म्हणून देखील इंद्रिय आत्मा आहेत. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. और वेद विषय भी वेदामध्ये देखील प्राण का तथा इंद्रियों का, प्राण आणि इंद्रियांचा अपनी अपनी श्रेष्ठता विषय. इंद्रिय म्हणाले आम्ही श्रेष्ठ आहोत, प्राण म्हणाले आम्ही श्रेष्ठ आहोत. असा त्यांच्यामध्ये काय झाला होता? वादविवाद, चर्चा, संवाद. संवाद हा चेतनात घडतो. बरोबर. हा. अपनी अपनी श्रेष्ठता विषय परस्पर संवाद कथन करे आहे. सो परस्पर संवाद एक दुसऱ्याबरोबर वार्तालाप चेतनो काही होवे है. चेतनाकडूनच होतो. जड वस्तू संवाद करत नसतात. घट आणि पट या दोन वस्तूंना खोलीमध्ये तुम्ही कोंडून ठेवलं आणि कितीही वर्ष ठेवलं तरी घट म्हणणार नाही पटाला
किंवा पट बोलणार नाही घटाबरोबर. अरे किती दिवस झाले आपण अंधेऱ्या खोलीत बंद आहोत, आता कधी सुटका होईन आपली, काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे, असा संवाद त्यांच्यात कधीच होऊ शकत नाही. कुणा घटपटामध्ये का जड आहे, त्या चेतन नाही. सो परस्पर संवाद चेतनो काही होवे, जड पदार्थों का होता नहीं. बरोबर, जड़ पदार्थों का होता नहीं. काय होता नहीं? संवाद होता नहीं. और चेतन आत्मा ही होवे, आणि जो चेतन असतो तोच काय असतो? आत्मा. मग इंद्रिय काय आहेत? आत्मा. कशावरून? ते चेतन आहेत म्हणून. इंद्रिय चेतन कशावरून आहेत? त्यांचा परस्पर संवाद झाला. आणि हा संवाद झालाय कुठं सांगितलाय? वेदात. वेद खोटं बोलतो का? नाही, आहे की नाही? मग वेदाने संवाद झालेला सांगितलेला आहे. संवाद हा चेतनात होतो, आणि जो चेतन असतो तो आत्मा असतो. यावरून देखील ठरतं की इंद्रियच काय आहेत? आत्मा आहेत. और चेतन आत्मा ही होवे है या ते म्हणून ता प्रमाण संवाद श्रुती ते. प्रमाण संवाद श्रुती मतलब संवादाविषयी प्रमाण असलेल्या श्रुतीवरून ठरतं काय? इंद्रिय आत्मा आहेत. या ते ता म्हणजे त्या प्रमाण संवाद श्रुती ते. प्रमाण असणारी जी श्रुती, त्या श्रुतीवरून श्रुतीने देखील ठरतं की चक्षुराधिक इंद्रिय ही आत्मा सिद्ध होवे आहे. चक्षुराधिक इंद्रियच काय आहेत? आत्मा आहे. या ते इंद्रिय ही आत्मा आहे, इंद्रियच आत्मा आहे हे सिद्ध केलं कोणी? पूर्व पक्षाने. श्रुतीचा आधार घेऊन. श्रुतीने सांगू शकत इंद्रिय आत्मा आहे म्हणून. कळलं की नाही? हा, तर किती युक्ती दिल्या पूर्व पक्षाने? 2. कोण कोण? लोकांचा अनुभव 1 आणि संवाद रूप वेदाचं प्रमाण. ठीक आहे, चला आता समाधान. समाधान म्हणजे सिद्धांती बोलतात. आता सिद्धांती समजावून सांगतात. काय बोलत चला? काय? इंद्रिय आत्मा नाहीत हे सिद्ध करून दाखवायचं ना आता. हा, समाधान. जैसे स्थूल देह आत्मा नाही, ज्याप्रमाणे स्थूल देह काय नाही? आत्मा नाही, तैसे ते चक्षु अधिक इंद्रिय भी आत्मा नाही. प्रतिज्ञा वाक्य की ज्याप्रमाणे स्थूल देह आत्मा नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवलं, त्याप्रमाणे चक्षुराधिक इंद्रिय सुद्धा आत्मा नाही. का नाही सांगतात एक एक. का हे ते? चक्षु इंद्रिय करके मैं रूप को देखता हूं, और श्रोत्र इंद्रिय करके मैं शब्द को श्रवण करता हूं. या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे. बरोबर, लोकांमध्ये असलेला जो अनुभव, त्या अनुभवाचा अगोदर अनुवाद केला. मग त्या अनुभवावरून सिद्ध करणार ग्रंथकार काय? की इंद्रिय आत्मा नाही. अगोदर लोकात असलेला अनुभव, त्या अनुभवाचं स्वरूप काय? की रूप. हा, चक्षु इंद्रिय करिके. पंक्ती काय ते? खालून दुसरी ओळ. चक्षु इंद्रिय करिके मैं रूप को देखता हूं. हा अनुभव म्हणजे चक्षुर इंद्रियाच्या माध्यमाने मी रूपाला पाहत आहे. चक्षुर इंद्रियाच्या द्वारे मी रूपाला पाहत आहे. अनुभव आहे की नाही सर्वांना? तसंच श्रोत्र इंद्रिय करिके म्हणजे श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे, श्रोत्र इंद्रियाच्या माध्यमाने, श्रोत्र इंद्रिय रूप करणाने, श्रोत्र इंद्रिय रूप साधनाने मी शब्द ऐकत आहे. असा अनुभव येतो की नाही लोकांना? बघा, श्रोत्र इंद्रिय करके मैं शब्द को श्रवण करता हूं. या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे. अशा प्रकारचा अनुभव सर्व लोकांना येतो. ह्या अनुभवावरून काय सिद्ध होणार हो? सांगतायत ग्रंथकार. ता अनुभव ते म्हणजे त्या अनुभवाने 3 चक्षुआदि इंद्रियों को दर्शनाधिक क्रिया के प्रति करण रूपता ही सिद्ध होवे है. बरोबर, करण रूपता सिद्ध होत आहे. कुणाच्या ठिकाणी? इंद्रियांच्या ठिकाणी. म्हणजे इंद्रिय काय ठरू राहिले? करण. कशाकरिता? दर्शनादी क्रियेसाठी. दर्शन म्हणजे पाहणे. तर रूप पाहतोय आपण, तर रूप पाहणं, रूप पाहणे, रूप क्रिया. त्याचं करण कोण? चक्षु. शब्द ऐकणे, शब्द ऐकणे रूप जो क्रिया, त्याचं करण कोण? श्रोत्र. आणि कशावरून ठरू राहिलं? चक्षु श्रोत्र करण आहे म्हणून अनुभवावरून, लोकांच्या अनुभवानुसार. ठीक आहे, पंक्ती पहा. ता अनुभवते
त्या अनुभवाने तीन चक्षुआदिक इंद्रियों को, चक्षुआदिक इंद्रियांना दर्शनादिक क्रिया के प्रति, दर्शनादिक क्रियेसाठी, पाहणे इत्यादी क्रियेसाठी करण रूपता ही सिद्ध होवे है. किसको? चक्षुरादिक इंद्रियों. पंक्ती लागली. और आता हे झालं. एवढ्या सांगण्यावरून अनुभवाला घेऊन काय सिद्ध केलं आतापर्यंत? चक्षुरादिक इंद्रिय करण आहे हे सिद्ध झालं. म्हणजे मग चक्षुरादिक इंद्रिय करण आहे असू द्या, त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं? आमचा विषय काय चालू आहे? चक्षुरिंद्रिय अधिक चक्षुरादी इंद्रिय काय आहेत? आत्मा आहे. कोण म्हणेल? पूर्व पक्षी. बरोबर. तर त्याला आता समजून सांगतात. पहा पुढे. और जो जो पदार्थ क्रिया के प्रति करण होवे है, सो सो पदार्थ अनात्मा ही होवे. हा नियम. काय नियम आहे? की जो जो पदार्थ क्रियेसाठी करण असतो तो तो पदार्थ अनात्माही होवे आहे की नाही? आत्मा कधीही कुणाचेही कोणत्याही क्रियेसाठी करण होत नाही. जो करण होतो तो अनात्माच असतो. आता इंद्रिय करण झाले की नाही? दर्शनादी क्रियेसाठी करण झाले. कोण? इंद्रिय. आणि जो करण असतो तो कोण असतो? अनात्मा. चक्षुरादिक इंद्रिय अनात्मा आहे का आत्मा आहे? अनात्मा आहे. अर्थात इंद्रिय आत्मा नाही. सिद्ध झालं पहिली युक्ती. जो जो पदार्थ क्रिया के प्रति करण होवे, करण म्हणजे साधन होवे आहे. जसं कोणी आडसला चाललाय सायकलने, तर आडसला जाण्याची जी क्रिया, त्या क्रियेचं करण साधन कोण? सायकल. मग सायकल करण आहे. आणि जो करण असतो तो अनात्मा. मग सायकल अनात्मा आहे का आत्मा आहे? अनात्मा आहे. कळलं? तसा जो जो पदार्थ क्रिया के प्रति करण होवे है, सो सो पदार्थ अनात्मा ही होवे है. लागलं. उदाहरण देऊन सांगतात ग्रंथकार. जैसे छेदन क्रिया के प्रति, एखादा कोणी मनुष्य कुऱ्हाड घेऊन लाकूड तोडत आहे. छेदन क्रिया म्हणतात त्याला, तोडणी क्रियाला. कशाने तोडतो आहे? कुऱ्हाडीने. तोडण्याची जी क्रिया, त्या क्रियेचं साधन कोण? कुऱ्हाड. बरोबर. जैसे छेदन क्रिया के प्रति, म्हणजे छेदन क्रियेसाठी, तोडण्याच्या क्रियेसाठी करण रूप होणे, ते करण रूप असल्यामुळे, साधन असल्यामुळे कुठाराधिक अनात्माही आहे. कुठार म्हणजे कुऱ्हाड, हे अनात्माच आहेत. तैसे हा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे तैसे दर्शनादिक क्रिया के प्रति, पाहणे, ऐकणे इत्यादी क्रियेकरिता देखील करण रूप होणे, ते करण असल्यामुळे ते चक्षुरादिक इंद्रिय भी अनात्माही होवेंगे. ते चक्षुरादिक इंद्रिय सुद्धा काय आहेत? अनात्मा. चक्षुरादिक इंद्रिय आत्मा आहे का अनात्मा? अनात्मा. का? करण असल्यामुळे. काय आहे ते? करण. करण म्हणजे साधन, क्रियेसाठी साधन आहे. आणि नियम काय? जो करण असतो तो अनात्मा असतो. कळलं? चला. इतने करिके म्हणजे एवढ्या या चिंतनाने य अनुमान बोधन कर्या, आहे की नाही? असं अनुमान इथं द्योतित होत आहे, सांगितलं जात आहे. कोणते अनुमान? त्या अनुमानाचा आकार इथं ग्रंथकार देत आहे. इतने करके यह अनुमान बोधन कर्या. क्या? इंद्रियाणी अनात्मा करणत्वात कुठारवत. सापडलं? हे अनुमान आहे. यामध्ये पक्ष आहे, एक साध्य आहे, हेतू आहे, उदाहरण आहे. पक्ष कोण? इंद्रिय. इंद्रियाणी. साध्य अनात्मत्व, हे साध्य आहे. हेतू करणत्व, आहे की नाही? मूळ शब्द बोलायचा, पंचम्यंत येऊन नाही. करणत्व हा काय आहे? हेतू. आणि दृष्टांत कुठारवत. इंद्रियानी अनात्मा, इंद्रिय अनात्मा आहेत करण असल्यामुळे. यत्र यत्र करणत्वं तत्र तत्र अनात्मत्वं. यथा कुठारवत. किंवा जैसे छेदनादिक क्रिया का. आता एका रीतीने खंडन झालं, इंद्रिय आत्मा नाही. आता दुसऱ्या रीतीने जैसे छेदनादिक क्रिया का पुरुष करता होवे. छेदन क्रियेचा करता कोण? पुरुष. तैसे ता इंद्रिय आत्मवादीने, म्हणजे इंद्रियाला आत्मा म्हणणाऱ्याने, सो इंद्रिय रूप आत्मा ही, इंद्रिय रूप आत्माच तीन म्हणजे त्या दर्शनादिक क्रियाओं का करता मानना होवेगा. मग त्या दर्शनादिक क्रियेसाठी करता कोण मानावं लागेल? इंद्रिय मानावं लागतील. जर इंद्रियांना आत्मा म्हटलं तर. काय? हे पूर्वपक्षी, जर तू इंद्रियाला आत्मा म्हणत असतील
तर दर्शनादी क्रियेसाठी काय करता कोण होईल मग? इंद्रिय मानावं लागतील. कळलं एवढं? हा, पंक्ती पहा. कारण क्रियेचा जो करता छेदनादी क्रिया का पुरुष काय असतो? करता असतो. तैसे ता इंद्रिय आत्मवादीने सो इंद्रिय रूप आत्मा ही इंद्रिय स्वरूप आत्माच तीन त्या दर्शनादी क्रियाओं का करता मानना होवेगा. करता मानावं लागेल इंद्रियांना. सो अत्यंत विरुद्ध आहे. पण इंद्रियांना दर्शनादी क्रियेचं करता म्हणणं अत्यंत काय आहे? विरुद्ध आहे. कसं काय सांगतात? काय ते लोक विषय म्हणजे लोकांमध्ये जो पदार्थ जिस क्रिया के प्रतिकरण होवे, जो पदार्थ ज्या क्रियेसाठी करण असतो सो पदार्थ तीस क्रिया के प्रती करता होता नाही. हा नियम लोकांमध्ये नियम चालतो. काय नियम? कोणती क्रिया घ्या आहे की नाही, तर जो पदार्थ ज्या क्रियेकरिता करण असतो, काय काय जो पदार्थ ज्या क्रियेसाठी करण असतो तो पदार्थ त्या क्रियेचा करता होत नाही. उदाहरण छेदन रूप क्रियेसाठी सापडलं का? काय छेदन रूप क्रियेसाठी करण कोण आहे? कुठार आहे. मग छेदन रूप क्रियेचा करता कुठार होईल का? नाही होत. अर्थात जे करण असतं ते करता होत नाही, आणि जो करता असतो करण होत नाही. हा नियम आहे. बरोबर? काय ते लोक विषय जो पदार्थ जिस क्रिया के प्रति करण होवे सो पदार्थ तीस क्रिया के प्रति करता होता नहीं. और जो पदार्थ, दूसरा नियम, जो पदार्थ त्याच्या विरुद्ध आता, जो पदार्थ जिस क्रिया के प्रति करता होवे है सो पदार्थ तीस क्रिया के प्रति करण होता नहीं. सरळ आहे. जो करण असतो तो करता होत नाही. त्याच्या विरुद्ध जो करता असतो तो करण होत नाही. करता वेगळा असतो, करण वेगळं असतं. कोणत्याही क्रियेसाठी करता आणि करण दोन्ही एक होऊ शकत नाही. आहे की नाही? आडसला गेला म्हणे कशाने? सायकलने. आणि गेला कोण? सायकल वाला गेला ना. करता अलग आहे. गमन क्रियेचा करता अलग आहे, आणि गमन क्रियेचं साधन सायकल ही अलग आहे. करण करता वेगवेगळा असतो. बरोबर आहे की नाही? हा. जो पदार्थ जिस क्रिया झाला नाही, नियम झाला ना, करण होता नाही. किंतु सापडलं सो करण तथा करता भिन्न भिन्नही होवे आहे. करण आणि करता कसे असतात? भिन्न भिन्नच असतात. उदाहरण जैसे छेदन रूप क्रिया के प्रति, ध्यान द्या, तोडणे रूप क्रियेसाठी करण रूप कुठारकू. करण कोण आहे? कुठार. कुठारकू करता रूपता नाही आहे. कुठार करता होऊ शकत नाही. करता कोण आहे मग? पुरुष. आणि जो पुरुष करताय तो करण होऊ शकत नाही. आवरता छेदन रूप क्रिया के प्रति कर्ता रूप पुरुष को करण रूपता नाही. त्या छेदन क्रियेसाठी करता जो पुरुष आहे तो करण होऊ शकत नाही. करण रूपता नाही है. किंतु सो कुठार रूप करण तथा पुरुष रूप करता भिन्न भिन्न ही आहे. कुठार रूप करण आणि पुरुष रूप करता कसे आहेत? भिन्न भिन्न आहे. लागले एवढं? हा दृष्टांत झाला पुरुषाचा आणि कुठाराचा. आता सिद्धांत पहा. और तीन चक्षु आदि इंद्रियों को दर्शन क्रिया के प्रति करण रूपता तो पूर्व उक्त अनुभव करके सिद्ध ही है. बरोबर? वर दिलेला जो अनुभव आहे त्या अनुभवावरून हे सिद्धच आहे. काय? की दर्शनादी क्रियेसाठी इंद्रियाधिक करण आहेत. कारण मनुष्य म्हणतो की नाही, चक्षुर इंद्रियाच्या द्वारे मी रूपाला पाहत आहे. हा अनुभव, या अनुभवावरून इंद्रियांच्या ठिकाणी काय आहे? करणता. ठीक आहे. और तीन चक्षुराधिक इंद्रियों को दर्शनाधिक क्रिया के प्रति करण रूपता तो पूर्व उक्त अनुभव करके सिद्ध ही है. या ते म्हणून एकही चक्षुआदिक इंद्रियों को एक ही दर्शनादिरूप क्रिया के प्रति करणपना तथा कर्तापना मानना प्रत्यक्ष प्रमाणते विरुद्ध आहे. म्हणून चक्षुरादी इंद्रियांच्या ठिकाणी दर्शनादी क्रियेचं करणपणा बी म्हणायचं आणि त्यांनाच करता म्हणायचं, हे प्रत्यक्ष प्रमाणाला काय आहे? विरुद्ध आहे. कारण असा अनुभव कुणालाच कुठेही कधी येत नाही, त्याला विरोध येईल. आणि म्हणून देखील इंद्रियांना आत्मा म्हणता येत नाही. तथा कर्तापणा मानना प्रत्यक्ष प्रमाणाती विरुद्ध आहे. या कारण ते भी, या कारणामुळे देखील ते इंद्रिय आत्मा नाही. ते इंद्रिय काय नाही? आत्मा नाही. किती युक्ती झाल्या?
दोन ना. पहिली युक्ती कोणती? इंद्रिय आत्मा नाही हे सांगण्याकरिता पहिली युक्ती कोणती दिली? अनुभवरूप प्रमाण. ध्यानात ठेवीत जा. अनुभवरूप प्रमाण काय की चक्षुच्या द्वारे मी रूपाला पाहत आहे, करण रूप त्याची प्रतीती येऊ राहिली. बरोबर आहे की नाही? हा, याच्यावरून काय ठरतं? ते करण आहे, करता नाही, म्हणजे आत्मा नाही आहे. दुसरं काय दिली की इंद्रिय करण आहे आणि जो करण असतो तो करता नसतो, जो करता असतो तो करण नसतो. यावरून देखील काय इंद्रिय आत्मा नाही. असं झालं ना. या कारण ते इंद्रिय आत्मा नाही. लागलं पंक्ती. पुढं काय आहे? हा, नियम काय दिलं? दोन नियम झाले ना आतापर्यंत. पहिला नियम, जो जो पदार्थ क्रियेकरिता करण असतो तो अनात्मा असतो, या नियमाने खंडन केलं. आणि दुसरा नियम, जो करण असतो तो करता नाही, जो करता असतो तो करण नाही, या नियमाला घेऊन खंडन केलं. त्याला अनुभव प्रमाण दिलं. झालं. चला पुढे. किंवा तिसऱ्या रीतीने खंडन. त्याच्यावर आकडे टाकू शकता तुम्ही. आता इथे 3 टाकायला हरकत नाही आहे. एक रीती झाली, 2 दुसरी प्रक्रिया झाली खंडन करण्याकरिता. आता तिसरं चाललंय. किंवा जो वादी इंद्रियों को ही आत्मा माने है. लागलं की नाही? जो वादी पूर्व पक्षी इंद्रियांनाच काय म्हणतो? आत्मा माने. तावादी के मत विषय. त्या वादीच्या मतामध्ये एकही शरीर विषय म्हणजे एकाच शरीरामध्ये. पुढे काय? अक्षु. तिथं काय पाहिजे? चक्षु. अकट करायचं, च लिहायचं. सापडलं का? कारण 4थी ओळ 14 पेजवर. आता पहा. तावादी के मत विषय एकही शरीर विषय म्हणजे एका शरीरामध्ये चक्षु श्रोत्रादी रूप अनेक आत्मा सिद्ध होएंगे. कारण एकाच इंद्रिय शरीरामध्ये किती इंद्रिय आहेत? एक शरीरामध्ये किती इंद्रिय आहेत? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन घेतलं तर आणखीन 11, तर 11 झाले. मग किती आत्मा मानावं लागतील? 11. आणि मानूया आम्ही. कदाचित तो पूर्वपक्षी हा काही हरकत नाही, 11 आत्मे आहेत आमच्या शरीरात आहे की नाही असं म्हणेल, तर काय आपत्ती? पहा. और ते चक्षुश्रोत्राधिक. सापडलं का? वाचता यायला पाहिजे ग्रंथ. वाचायचा अभ्यास करा, इथं गडबड होणार. कसं वाचणार नाही तुम्हाला? और तेच चक्षु श्रोत्राधिक सर्व गडबड होणार आहे की नाही? कसं वाचायचं? हा. और ते चक्षुश्रोत्राधिक सर्व इंद्रिय एकही पदार्थ को ग्रहण करते नाही. बरं आहे की नाही? एकाच पदार्थाला ग्रहण करतात कधी नाही. चक्षु रूपाला, श्रोत्र शब्दाला, रसनेंद्रिय रसाला, असं वेगवेगळं आहे. ग्रहण करते नाही. किंतु रूप शब्दाधिक भिन्न भिन्न अर्थों को ही ग्रहण करे है. रूप शब्दाधिक भिन्न भिन्न अर्थालाच ग्रहण करतात. कोण? याते पूर्व दिशा विषय स्थित रूप के दर्शन वास्ते चक्षु इंद्रिय इस शरीर को ता पूर्व दिशा विषय आकर्षण करेगा. सापडलं की नाही? याते म्हणून समजा पूर्व दिशेमध्ये विद्यमान आहे काय? रूप. मग चक्षु काय म्हणेल? चल 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 आपण रूप पाहून येऊ. मग ही शरीराला घेऊन जाईल. कोण? चक्षुरेंद्रिय. कशाकरिता? रूप पाहण्याकरिता. कुणीकडं? पूर्व दिशेला. आणि त्याच काळात समजा पश्चिम दिशेला रस आहे, गुलाबजाम वाटू राहिले, रसनेंद्रिय काय होणार? नाही नाही, हे शरीरात मी तिकडे घेऊन जाणार रसगुल्ले खाण्याकरिता. कळलं की नाही? कुणीकडं? पश्चिम दिशेकडं. मग त्या शरीराची काय स्थिती होणार? एक आत्मा इकडं ओढणार, एक आत्मा इकडं ओढणार आहे की नाही? शरीराची स्थिती राहील का? पहा. याते और पश्चिम दिशा विषय म्हणजे पश्चिम दिशेमध्ये स्थित शब्द के श्रवण करणे वास्ते. शब्द घेतलाय समजा तिथं, शब्द के श्रवण वास्ते सो इंद्रिय इस शरीर को ता म्हणजे त्या पश्चिम दिशा विषय पश्चिम दिशेमध्ये आकर्षण करेगा, ओढून घेऊन जाईल. कोण? चक्षुरेंद्रिय. कुणीकडे नेईल? पश्चिमेला. चक्षुरेंद्रिय कुणीकडे नेईल? पूर्वेला. श्रोत्रेंद्रिय पश्चिमेला. इस प्रकार आणखीन दुसरे इंद्रिय, इस प्रकार दूसरे त्वगाधिक इंद्रिय भी, त्वग इंद्रिय है कि नहीं, 33 दक्षिणाधिक दिशा विषय स्थित स्पर्शादिकों के ग्रहण करने वास्ते इस शरीर को 33 म्हणजे त्या
दक्षिण अधिक दिशा विषय आकर्षण करेंगे, आहे की नाही. समजा आता तो इंद्रिय काय करेल मग, स्पर्श रूप विषयाचं ग्रहण करण्याकरिता त्या शरीराला ओढून घेऊन जाईल. कुणीकडं, दक्षिण दिशेकडं, आहे की नाही. आणखीन उत्तर दिशेला एक विषय आहे, दुसरं इंद्रिय काय करेल मग, तिकडे घेऊन जाईल. मग एकाच वेळेस सारे इंद्रिय आपापल्या परीने त्या शरीराला ओढून घेऊन जाण्याचा काय करतील, प्रयत्न करतील. या ते मग काय होईल, त्या शरीराची स्थिती सांगताय. या ते जैसे अनेक गजो करिके, गज गज हत्ती. समजा आता केळीचं झाड आहे आणि त्या केळीच्या झाडाला 4-5 हत्ती बांधले, आहे की नाही. आणि हळूच त्या केळीच्या झाडाच्या बुडाजवळ बॉम्ब लावला, फटाका, फट फुटणारा सुतळी बॉम्ब, माहिती आहे ना फटाका. फुटल्या बरोबर त्या हत्ती काय करतील, नसेल बसतील का, एकीकडे ओढील, एकीकडे ओढील, एकीकडे ओढील, एकीकडे ओढील, सारे बांधलेले आहे. कुठं, केळीच्या खांबाला. तर त्या केळीच्या खांबाचं काय होईल, राहणारच नाही, कळलं की नाही. हा, याते जैसे अनेक गजो करिके आकर्षण कार्या हुआ कदली वृक्ष, केळीचं झाड शीघ्र ही ताबडतोब नाशको प्राप्त होवे, नष्ट होऊन जातं. तैसे परस्पर विरुद्ध अभिप्राय वाले चक्षुआदिक इंद्रियों ने 30 दिशा विषय आकर्षण कार्या हुआ यह शरीर भी नाशको प्राप्त होवेगा, आहे की नाही. त्या केळीच्या झाडासारखं काय होईल, या शरीराचा नाश होईल. कारण इंद्रिय सुद्धा हत्तीसारखेच आहे, मजबूत. उदाहरण म्हणून मुद्दाम उपमा दिली हत्तीची. हत्ती जसा कसा आहे, भयंकर ताकदवाला असतो, तसं इंद्रियामध्ये काय आहे, भयंकर ताकद आहे. ती जीवाला असं ओढून ओढून नेतात आपापल्या विषयाकडं. मग एकाच वेळेस अनेक दिशेला अनेक विषय आहे वेगवेगळ्या इंद्रियांचे, तर सारे इंद्रिय काय करतील, आपापल्या विषयाकडं ओढायचा प्रयत्न करतील. आणि असं झालं तर ते शरीर काय होईल, ताबडतोब त्याचा भोगा होऊन जाईल, नाश होईल. तसे परस्पर विरुद्ध अभिप्राय वाले विरुद्ध अभिप्राय असणारे चक्षुआदिक इंद्रियोने, चक्षुआदिक इंद्रियांच्या द्वारे 30 दिशाविषयी त्या दिशेमध्ये आकर्षण कार्यावा ओढून नेलेलं य शरीर भी, हे शरीर देखील नाशको प्राप्त होवेगा, नाशाला प्राप्त होईल. या कारण ते भी ते इंद्रिय आत्मा नाही. यावरून देखील ठरतं काय, इंद्रिय आत्मा नाही. जर इंद्रिय आत्मा असते तर आतापर्यंत शरीर कधीच नष्ट होऊन गेलं असतं, त्या कदली वृक्षाप्रमाणे. पण तसं झालं आहे का, नाही. याचा अर्थ इंद्रिय आत्मा नाही. किती युक्ती झाल्या, 3. किंवा आणखीन एकही शरीर विषय जो इंद्रिय रूप भूत आत्मा मानी, कदाचित आता तो पूर्वपक्षी म्हणेल, काय म्हणेल, एक काम करू, एका इंद्रियामध्ये, आहे की नाही, जो क्या किंवा एकही शरीर विषय म्हणजे एका शरीरामध्ये जो इंद्रिय रूप बहुत आत्मा मानिये, एका शरीरामध्ये किती आत्मा मानले आहेत, अनेक आत्मा मानले. तो जो मैं पूर्व रूप को देखता भया सोई मैं अभी स्पर्श को ग्रहण करता हूं, इस अनुभव का भी बाद होवेगा. ही तृप्ती. समजा इंद्रिय शरीर आहे आणि शरीरात अनेक आत्मे मानले, बरोबर. आणि थोड्या वेळापूर्वी आपण रूप पाहिलं आणि आता स्पर्श पाहतो आहोत, स्पर्शाचा अनुभव करतो आहोत. मग अनुभव येतो काय, की ज्या मीच आत्ता थोड्या वेळापूर्वी रूपाला पाहिलं, तोच मी आता स्पर्शाचा अनुभव करत आहे, असा मनुष्य म्हणतो की नाही. म्हणजे अनुभव घेणारा, रूपाचा जो अनुभव घेणारा होता तोच स्पर्शाचा अनुभव घेऊन राहिला. याचा अर्थ आत्मा एक आहे. या अनुभवाला विरोधी केव्हा, एकाच शरीरात अनेक आत्मे मानले तर. कारण असा अनुभव नाही यायला पाहिजे. मग अनेक आत्मा असतील तर मग काय अनुभव यायला पाहिजे होता, आता थोड्या वेळापूर्वी चक्षुरूप आत्म्याने रूप पाहिलं, आता तो इंद्रिय रूप आत्मा स्पर्शाचं ग्रहण करत आहे, असा अनुभव यायला पाहिजे. पण असा अनुभव येतो का, मग नाही येत ना. अनुभव कसा येतो, की मी थोड्या वेळापूर्वी रूप पाहिलं, तोच मी आता स्पर्शाचं ग्रहण करत आहे, असा अनुभव येतो. या अनुभवाचा सुद्धा काय होईल, बाद. तेव्हा एका शरीरात अनेक आत्मे मानले तर, किंवा एकही शरीर विषय जो इंद्रिय रूप बहुत आत्मा मानिये, तो जो मैं पूर्व रूप को देखता वया सोई, म्हणजे तोच मी, सोई मैं तोच मी, अभी आता स्पर्श को ग्रहण करता हूं, इस अनुभव का भी बाद होवेगा. लागलं काहे ते, कसं काय बरं, काहे ते य उक्त अनुभव, आता वर दिलेला अनुभव रूपद्रष्टा आत्मा के
तथा स्पर्श करता आत्मा के एकता को ही विषय करे है. रूप पाहणारा आत्मा आणि स्पर्शाचं ग्रहण करणारा आत्मा एकच आहे असं त्या अनुभवावरून सिद्ध होतं, आहे की नाही? हा, मग अनुभवावरून एक आत्मा सिद्ध होऊ राहिला. आणि जर अनेक आत्मा मानले तर या अनुभवाला काय येईल? विरोध येईल. आणि म्हणून देखील इंद्रिय आत्मा नाहीत. और तुम्हारे मत विषय कोण बोल राहिलं? सिद्धांती. कुणाला? पूर्व पक्षाला. और तुम्हारे मत विषय ता चक्षु इंद्रिय रूप आत्मा की तथा त्वग इंद्रिय रूप आत्मा को एकता है नहीं. कारण तू तो अनेक इंद्रिय तर अनेक आत्मा मानले. चक्षुरेंद्रिय रूप वेगळा आत्मा, त्वग इंद्रिय रूप वेगळा आत्मा, रसनेंद्रिय रूप वेगळा आत्मा असं मानलाय पूर्व पक्षाने. आणि त्या तुझ्या म्हणण्याला काय येईल? मग विरोधी. म्हणून बाबा येड्यावानी करू नको, इंद्रियांना आत्मा म्हणू नको. इंद्रिय आत्मा नाहीये, ते करण आहेत. आणि त्यांना चालवणारा जो आहे ना द्रष्टा, तो आत्मा आहे असं समजावून सांगत आहे. कोण? सिद्धांती. पूर्व पक्षाला. तुम्हारे मत विषयता चक्षु इंद्रिय रूप आत्मा की तथा त्वग इंद्रिय रूप आत्मा को एकता है नहीं. याते तुम्हारे मत विषय ता उक्त अनुभव का. ता उक्त अनुभव का म्हणजे त्यावर सांगितलेल्या अनुभवाचा बाद होईल. मिथ्यात्व रूप बाद होवेगा म्हणजे तो अनुभव मिथ्या ठरेल, खोटा ठरेल, चुकीचा ठरेल, अर्थात त्याचा बाद होईल. आणि तो त्याचा बाद होणं योग्य नाहीये. अनुभव आहे तो. किंवा झालं ना, आता किती झालं आतापर्यंत? 4. आता आणखीन खंडन. किंवा ता इंद्रिय आत्मवादी ने इंद्रियों की चेतन रूपता विषय जो प्राण संवाद प्रमाण कह्या था. बरोबर? त्या पूर्व पक्षाने काय म्हटलं होता? इंद्रिय आत्मा हे सिद्ध करत असताना तो काय म्हणला होता? की प्राणांचा आणि इंद्रियाचा संवाद शास्त्रात आलेला आहे. त्या संवादावरून देखील ठरतं काय? इंद्रिय आत्मा आहे. त्याचं खंडन करायचं आता. किंवा आता इंद्रिय आत्मवादी ने इंद्रियों की चेतन रूपता विषय जो प्राण संवाद प्रमाण कया था. प्राणांचा संवाद झालाय, त्याला प्रमाण दिलं होतं. इंद्रियांना इंद्रिय आत्मा आहेत हे सिद्ध करण्याकरिता प्रमाण दिलं ना. कया था? सो संवाद तो 3 इंद्रियों के अभिमानी देवता विषयक है. सिद्धांती म्हणतात बरोबर आहे, संवाद झालेला आहे, संवाद चेतनातच होतो. पण बाबा रे, तो संवाद इंद्रियांचा नव्हता. मग त्या इंद्रियाचा अभिमान धारण करणारी जी देवता, त्या देवतेंचा तो संवाद आहे. त्याच्यामुळे त्या संवादावरून तू हे सिद्ध करू शकत नाही काय? इंद्रिय आत्मा आहे म्हणून. चक्षुरेंद्रियाची देवता सूर्य, घ्राणेंद्रियाची देवता अश्विनी कुमार. अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियांची देवता सांगितलेली आहे की नाही? मग त्या देवतेमध्ये तो संवाद झाला होता. म्हणजे देवता भले आत्मा आहे, कारण ते आत्मस्वरूप चैतन्यच आहे, पण इंद्रिय आत्मा नाही. सो संवाद तो 3 इंद्रियों के अभिमानी देवता विषयक है. लागला अर्थ? इंद्रिय विषयक नाही. इंद्रियाला विषय करणारा तो संवाद नाही आहे. याते ता संवाद ते भी म्हणजे त्या संवादाला प्रमाण मानून देखील इंद्रियों की आत्मता सिद्ध होवे नाही. इंद्रिय आत्मा आहे हे सिद्ध करता येत नाही. झालं? किंवा आणखीन खंडन. ठीक आहे ना? असे मुद्दे ध्यानात ठेवले तर अनुवाद करायला काहीच अवघड नाही, आहे की नाही? मग ध्यानात घ्यायचा, मुद्दे टाकून दिले की आता इंद्रिय आत्मा का नाही, मग एक मुद्दा ध्यानात ठेवायचा, प्रॅक्टिस करायचं तिकडे दिवसभर, आहे की नाही? कवळ्या दगडांना सांगत बसायचं इंद्रिय आत्मा नाही आहे का, हे कारण, हे कारण, हे कारण. कळलं? चला. किंवा स्थूल देह की न्यायी सापडलं. चक्षु आदिक इंद्रियों का भी उत्पत्ति विनाश होवे है. ज्याप्रमाणे स्थूल शरीराची उत्पत्ती होते, नाश होते, आणि म्हणून तो विकारी आहे स्थूल शरीर, आत्मा नाही. हे मागं सांगितलं होतं काल. त्याप्रमाणे इंद्रियांची सुद्धा काय होते? उत्पत्ती होते आणि नाश होते. ठीक पंक्ती पहा. किंवा स्थूल देह की न्यायी चक्षु आदिक इंद्रियों का भी उत्पत्ति विनाश होवे है. ऐसे उत्पत्ति विनाशवान इंद्रियों को आत्मा मानने विषय पूर्वोक्त स्थूल देह की न्यायी इहा भी इति देखील कृतनाश अकृताभ्यागम यह दोनों दोष प्राप्त होवे. बरोबर? स्थूल देह उत्पन्न होतो, नष्ट होतो, आणि म्हणून अशा उत्पन्न होणाऱ्या नष्ट होणाऱ्या स्थूल देहाला जर आत्मा मानलं तर दोष दिला होता काल. कोणता? कृतनाश अकृताभ्यागम. त्याप्रमाणे इंद्रिय सुद्धा उत्पन्न होतात, नष्ट होतात,
उत्पन्न होणारे आणि नष्ट होणारे असे जे इंद्रिय त्यांना जर आत्मा म्हटलं तर इथं सुद्धा तेच दोष येतील. कोणते? कृतनाश, अकृताभ्यागम. म्हणून देखील इंद्रिय आत्मा नाही. अकृताभ्यागम य दोनों दोष प्राप्त होवे. या कारण ते भी म्हणजे या कारणामुळे देखील यह इंद्रिय हे सारे इंद्रिय आत्मा नहीं है. लागला अर्थ? चला. और आता पूर्व पक्षाने अजून एक युक्ती दिली होती इंद्रियाला आत्मा मानण्याकरिता. काय? कानोहम, मुकोहम, बधिरोहम असा अनुभव येतो. मी कान आहे म्हणजे इंद्रिय मी आहे, कारण मीचा प्रयोग इंद्रियाबरोबर होऊ राहिला, म्हणून कानत्वादी धर्माने विशिष्ट इंद्रियच आत्मा आहे असं तो बोलला होता. त्याचंही उत्तर द्यायचं. और कानोहम मुकोहम यह उक्त अनुभव तो म्हणजे हा जो अनुभव आहे ना तो अनुभव भ्रमरूप आहे, म्हणून त्या अनुभवाने देखील इंद्रिय आत्मा आहे हे सिद्ध करता येत नाही. कोण बोलताय? सिद्धांती. कोणता अनुभव भ्रमरूप आहे? कानोहम मुकोहम. कशाप्रमाणे? लोहित स्फटिक. हा अनुभव जैसा भ्रमरूप आहे, कारण स्फटिक लाल नाही आहे, परंतु लाल त्याच्या खाली कागद ठेवला आहे त्याच्यामुळे तो लाल वाटतो, आहे की नाही? मग तो अनुभव यथार्थ आहे का? नाही, भ्रमरूप आहे. जसं लोहित स्फटिक या भ्रमरूप अनुभवाने स्फटिक लाल आहे हे सिद्ध करता येत नाही, त्याप्रमाणे मुकोहम कानोहम या भ्रमरूप अनुभवावरून देखील इंद्रिय आत्मा आहे असं सिद्ध करता येत नाही. यह अनुभव तो लोहित स्फटिक इस अनुभव की न्यायी भ्रमरूप है. याते म्हणून ता अनुभवते भी त्या अनुभवाने देखील तीन इंद्रियों की आत्मरूपता सिद्ध होवे नाही. त्या इंद्रियांच्या ठिकाणी आत्मरूपता सिद्ध होत नाही. सापडलं? हा, हे खंडन केलं. होवे नाही. और आणखीन काय? मेरा चक्षु. हा, आणि अजून खंडन. आणखीन या मुद्दा देऊन पुढचा आता. और मेरा चक्षु मंद दृष्टीवाला है इत्यादी अनुभवते. सर्वांना अनुभव येतो की नाही? काय म्हणतो मनुष्य? माझा डोळा आता कमी दिसायला लागलो माझ्या डोळ्याने, आहे की नाही? माझा कान दुखतो किंवा माझा कान चांगला आहे, मला लई बारीक ऐकू येतं, आहे की नाही? असं बोलतात ना. माझा कान म्हणजे काय? मी कान आहे का? जसं माझं घर म्हणण्यातून घर म्हणजे मी नाही, तसं माझा कान माझा डोळा या म्हणण्यातून देखील डोळा कान हे मी नाही आहे, माझे आहे. आणि जे माझे असतात ती मी होऊ शकत नाही. पंक्ति पा. और मेरा चक्षु मंददृष्टि वाला है इत्यादि का अनुभवते. तीन चक्षुआदिक इंद्रियों का द्रष्टा आत्मा. त्या चक्षुरादिक इंद्रियांचा द्रष्टा साक्षी आत्मा तीन चक्षुआदिक इंद्रियों ते भिन्नही प्रतीत होवे आहे. कारण हे दोष झाले दृश्य आणि द्रष्टा झाला कोण? आत्मा. आणि दृश्याहून द्रष्टा कसा असतो? भिन्न असतो. कळलं की नाही? आणि म्हणून देखील आत्मा इंद्रियाहून भिन्न आहे. लागलं? तीन चक्षुआदिक इंद्रियों ते तीन चक्षुआदिक इंद्रियों का द्रष्टा आत्मा तीन चक्षुआदिक इंद्रियों ते भिन्न ही प्रतीत होवे है. लागलं एवढं? आता आणखीन खंड. और श्रुति स्मृति इतिहास पुराण इत्यादि को ने भी तीन इंद्रियों ते भिन्न ही आत्मा कथन करे आहे की नाही? प्रमाण दिलं की श्रुती स्मृती इत्यादी जे आहेत त्यांनी सुद्धा काय सांगितलं आहे? इंद्रियाहून भिन्नच आत्मा सांगितलेला आहे. म्हणून देखील म्हणता येत नाही काय? इंद्रिय आत्मा आहे म्हणून म्हणता येत नाही. याते ते चक्षुआदिक इंद्रिय आत्मा नाही है इति. लागला अर्थ? खंडन केलं. कशाचं? इंद्रिय आत्मा नाही. बरोबर? सारे मुद्दे ध्यानात ठेवायचे. कळलं? हा. शंका. आता पुन्हा शंका करतोय कोण? पूर्वपक्षी. मुक्त दोष होते म्हणजे वर सांगितलेल्या दोषावरून ठरलं म्हणे आता की इंद्रिय आत्मा नाही. मुक्त दोष होते इंद्रिय को आत्मरूपता मत हो. म्हणजे इंद्रिय आत्मा नाही आहे तर नका का होत नाही, जाऊ द्या, नाही तर नाही इंद्रिय आत्मा. तथापि प्राण ही आत्मा आहे. आता आहे की नाही? आता पूर्वपक्ष काय म्हणतोय? प्राण आत्मा आहे. प्राणही आत्मा आहे. का आहे ते? का बरं? आता युक्ती द्यावं लागेल ना त्याला, आहे की नाही? तो युक्ती देतो, तो बी लय हुशार आहे. काय ते? क्षुत पिपासावान अहम. हा अनुभव सर्वांना येतो.
आहे की नाही. मला भूक लागली आहे, क्षुत भुकेवाला मी आहे, मला तहान लागलेली आहे. मला म्हणजे कोणला? आत्म्याला. याचा अर्थ प्राणच काय आहे? आत्मा. कारण क्षुधा पिपासा हे धर्म कुणाचे आहे? प्राणाचे आहे. हाँ, क्षुत पिपासावान अहम, या प्रकार का लोगों का अनुभव है कि नहीं. क्षुत पिपासा धर्म विशिष्ट प्राण की ही आत्मरूपता सिद्ध करे है. असा जो लोकांचा अनुभव आहे तो अनुभव काय सिद्ध करतो? आत्मरूपता सिद्ध करतो. कुणाच्या ठिकाणी? प्राणाच्या ठिकाणी. का बरं? प्राण कसे आहेत? क्षुत पिपासादी धर्माने युक्त आहेत. ते सांगितलं. क्षुत पिपासा धर्म विशिष्ट प्राण की आत्मरूपता सिद्ध करे. लागलं. एक 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 मुद्दा दिला त्याने. कशाकरिता? प्राण आत्मा हे सिद्ध करण्याकरिता. ते ध्यानात ठेवायचे. पूर्व पक्षाचे मुद्दे काय काय, मग खंडन करताना ते पुन्हा ध्यानात आणायचे. और आणखीन दुसरं युक्ती देतोय तो. अन्यो अंतरात्मा प्राणमय य श्रुती भी. प्राण कोई आत्मा काय आहे? श्रुतीचं प्रमाण दिलं त्याने. कशाकरिता? प्राण आत्मा हे सिद्ध करण्याकरिता. कोणती श्रुती? अन्य अंतरात्मा प्राणमय. अन्य म्हणजे या स्थूल देहावरून अन्नमय कोशापेक्षा भिन्न त्याच्या आत जो प्राणमय कोश आहे तो आत्मा आहे. अर्थात प्राणाला आत्मा सांगितलेलं नाही श्रुतीने. कोण म्हणतो? पूर्व पक्ष. और अन्य अंतरात्मा प्राणमय यह श्रुती भी प्राण को ही आत्मा कहे, प्राणालाच आत्मा सांगत आहे. और स्वप्न सुषुप्ति, दोन मुद्दे झाले ना. और स्वप्न सुषुप्ति विषय 3 इंद्रियों के लय हुए भी सो प्राण विद्यमान है. स्वप्न किंवा सुषुप्तीमध्ये इंद्रिय विचारे आपापल्या कारणामध्ये अविद्येमध्ये लीन होतात, बरोबर. तरी तिथं प्राण जागे असतात आणि ड्युटी करत असतात. जर प्राण सुद्धा इंद्रियाप्रमाणे लय झाले तर लोक काय करतील? मग वाट नाही पाळणार. म्हणतील ज्या अर्थी प्राण चालूच नाही, याचा श्वासोश्वास बंद पडलाय, प्राण राहिला नाही, उचला, जाळून टाकतील. पण जाळत नाही लोक. का? त्या शरीराचं रक्षण करणारा कोणीतरी तिथे जागा आहे. कोण आहे तो? प्राण. कळलं की नाही. म्हणजे इंद्रिय झोपले तरी प्राण झोपत नाही. याच्यावरून ठरतं काय? प्राणच आत्मा आहे. किती काळजी आहे त्याला, शरीराचं रक्षण करतो तो, बरोबर. म्हणून तो आत्मा आहे. स्वप्न सुषुप्ती विषय म्हणजे स्वप्न सुषुप्तीमध्ये 3 इंद्रियों के लय हुए भी, इंद्रियांचा लय झाला तरी देखील सो प्राण विद्यमान आहे. प्राण तिथं हजर आहे, जागा आहे. या ते सो प्राण आत्मा आहे. सो प्राण म्हणजे तो प्राण आत्मा आहे. प्राण आत्मा हे सिद्ध करण्याकरिता पूर्व पक्षाने किती मुद्दे दिले? 3. नंबर 1 अनुभव. अनुभवाचा आकार पिपासावान अहम. नंबर 1. नंबर 2 श्रुती प्रमाण. कोणती श्रुती? अंतरात्मा प्राणमय. ठीक. तिसरा मुद्दा स्वप्न आणि सुषुप्तीत इंद्रियाधिकांचा लय झाला तरी देखील प्राण जागे असतात, म्हणून प्राणात्मा आहे. 3 मुद्दे दिले, बरोबर. चला आता समाधान म्हणजे त्या पूर्व पक्षाचं खंडन करायचं आहे. काय खंडन करायचं? प्राण आत्मा नाही. चलो. वायु का विकार होने ते सो प्राण भी बाह्य वायु की न्यायी आत्मा नहीं है. सापडलं? वायू का विकार, वायूचाच एक कार्य विशेष आहे. विकार म्हणजे कार्य आहे की नाही, परिणाम. वायूचाच एक परिणाम स्वरूप, कार्य स्वरूप कोण आहे? प्राण. जसा बाहेरचा वायू हा आत्मा नाही, तसंच त्या वायूचंच एक कार्य जो प्राण, तो तरी आत्मा कसा होऊ शकत नाही. विकारी आहे तो, आहे की नाही. जो विकारी असतो तो आत्मा होत नसतो. वायू का विकार होणे ते, वायूचा विकार असल्यामुळे सो प्राण भी, तो प्राण देखील बाह्य वायू की नाही, बाहेरच्या वायूप्रमाणे आत्मा नाही. लागलं. एक मुद्दा दिला. विकारी असल्यामुळे आत्मा नाही, प्राण. और आणखीन दुसऱ्या मुद्द्याने खंडन. और क्षुत पिपासावान अहम, हा अनुभव दिला होता कोणी? पूर्व पक्षाने. त्याला घेऊन खंडन. और क्षुत पिपासावान अहम, यह उक्त अनुभव, तो हा अनुभव कसा आहे? लोहित स्फटिक. इस अनुभव की नाही भ्रमरूप आहे. भ्रमरूप अनुभव आहे. आणि भ्रमरूप अनुभवाने काही सिद्ध होत नाही. एखाद्याला भ्रम झाला, माझ्या घरात 2 किलो सोनं आहे, याचा अर्थ तो श्रीमंत झाला का? मग नाही होऊ शकत. का? तो अनुभव कसा आहे त्याचा? भ्रमरूप आहे. कळलं की नाही.
लोहित स्फटिक ऐसा अनुभव की नाही भ्रमरूप आहे. या ते ता अनुभव ते भी म्हणजे त्या अनुभवावरून देखील प्राण की आत्मरूपता सिद्ध होवे नाही. म्हणजे प्राण आत्मा आहे ही गोष्ट सिद्ध करता येत नाही. और प्राण की आत्मता विषय जो तुमने श्रुती कही थी है की नाही. आता तिसऱ्या मुद्द्याने खंडन. पूर्व सिद्धांती म्हणतात पूर्वपक्षाला, हे पूर्वपक्षी प्राण आत्मा आहे हे सिद्ध करण्याकरिता तू श्रुतीचं प्रमाण दिलं होतं, बरोबर. कोणती श्रुती आहे ती? अन्य अंतरात्मा प्राणमय. ठीक. हाँ. और प्राण की आत्मता विषय जो तुमने श्रुति कही थी ता श्रुति का प्राण की आत्मता बोधन विषय तात्पर्य नाही आहे. अरे बाबा, त्या श्रुतीचं तात्पर्य तुला कळालं नाही. प्राण आत्मा आहे हे सांगण्यात त्या श्रुतीचं तात्पर्य नाही आहे. म्हणजे जर श्रुतीचं तात्पर्य प्राण आत्मा हे सांगण्यात नाही तर काय तात्पर्य आहे त्या श्रुतीचं सांगतायत ग्रंथकार. ता श्रुति का प्राण की आत्मता बोधन विषय तात्पर्य नहीं है, किंतु मग मुमुक्षुजनों के प्रति सोपान क्रम करके शुद्ध आत्मा के जनावणे विषय ही तात्पर्य है. कशाचं? श्रुतीचं. ठीक आहे. किंतु मुमुक्षुजनों के प्रति जे मुमुक्षु लोक आहे, साधक लोक आहे, त्यांना खऱ्या आत्म्याची ओळख करून द्यायची आहे. पण डायरेक्ट जर सांगितलं, एखादा आला आहे की नाही घरून, बायकोनी मारलं म्हणून आला विचारा पळून कुठं आश्रमात, महाराज मला काहीतरी उपदेश द्या, आणि लगेच घेतलं महाराजांनी उपनिषद, तू आत्मा आहेस. कळलं का त्याला? तो म्हणून काय तू मला काय सांगू राहिली गुरुजी, तू देव आहे काय? गुरुजी म्हणे मी देव आहे. मला देव म्हणतात ना, मी कामाले वयाची मला देव म्हणतात, मी काय देव आहे का? मी तर पळून आलेला दुःखी माणूस आहे. तो मनुष्य म्हणणार, कळणार नाही. तो म्हणून नको बाबा हे काहीतरी सांगतात दुसरं, पळून जाईल. म्हणून त्याला सांगायचं तू देव हे सांगायचं आहे, पण एकदम नाही, क्रमाने. अगोदर त्याच्याकडून सेवा करून घ्यायची 7-8-10 वर्ष. सेवा झाल्यावर तो घरचा सारा विसरून गेला की मग त्याचं अंतकरण शुद्ध झालं की मग हळूच कोण त्याला अगोदर काय उपासना वगैरे करायला लावायचं सारं आहे की निष्काम कर्म, उपासना वगैरे, आश्रमाची सेवा, आणि अंतकरण शुद्ध झालं हळूहळू त्याला शिकवायचं देह कसा आहे, इंद्रिय कसे आहे, देह आत्मा नाही, इंद्रिय आत्मा नाही, हे आत्मा नाही, मग कोण आत्मा आहे, मग हळूहळू सांगायचं तर त्याच्या लक्षात येईल. तसं इथं श्रुतीने सुद्धा तसंच केलं आहे की नाही. मग ही जी श्रुती आहे अन्य अंतरात्मा प्राणमय, या श्रुतीचा अभिप्राय प्राण आत्मा हे सांगण्यात नाही आहे, अपितू मुक्षु लोकांना सोपान क्रम आहे. तो कोणता क्रम आहे? सोपान क्रम. सोपान क्रम म्हणजे सोपान म्हणजे सीडी म्हणजे जिना, माहिती की नाही, वर जाण्याकरिता. तर एकदम मनुष्य जातो गवर, पहिल्या पायरीवर पाय देतो, नंतर दुसऱ्या पायरीवर, नंतर तिसऱ्या पायरीवर. तसं अगोदर स्थूल देह बरोबर चिटकलेला आहे मनुष्य जीव. मग त्याला अगोदर स्थूल देहाला सांगायचं हा स्थूल देह, मग सांगायचं बाबा या स्थूल देहाच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, त्याच्यात पुन्हा की 5 कोश असतात त्या 3 देहामध्ये. मग अन्नमय कोश आत्मा नाही, प्राणमय कोश आत्मा नाही. मग अन्नमयापेक्षा आत आहे प्राणमय, प्राणमयापेक्षा आत आहे कोण? मनोमय, त्याच्यापेक्षा आत आहे विज्ञानमय. असं करत करत त्याला म्हणतात सोपानक्रम. आणि ह्या क्रमाने मग आत्म्याचा बोध करायचा आहे. असा सोपानक्रम सांगणारी ती श्रुती आहे. म्हणून त्या श्रुतीला प्रमाण घेऊन हे पूर्वपक्षी तू म्हणू शकत नाही काय प्राण आत्मा आहे म्हणून. कळलं? पंक्ती पहा. किंतु मुमुक्षुजनों के प्रति सोपान क्रम करके शुद्ध आत्मा के जनावणे विषय, म्हणजे शुद्ध आत्म्याला जाणून देण्याकरिता विषय, जाणून देण्यासाठी त्या श्रुतीचं तात्पर्य आहे. जो कदाचित ता श्रुती का, सापडलं का? जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता श्रुती का प्राण की आत्मता विषय तात्पर्य होवे. समजा कदाचित कोणी असा आग्रह धरला की त्या श्रुतीचा अभिप्राय काय आहे, प्राण आत्मा सांगण्यात आहे, तर कशी अडचण येते पहा. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता श्रुती का प्राण की आत्मता विषय तात्पर्य, प्राणच आत्मा असं सांगण्यात जर त्या श्रुतीचं तात्पर्य असेल तर तो म्हणजे तर अन्य अंतरात्मा मनोमय. मग त्या श्रुतीच्या पुढची श्रुती येते की अन्य म्हणजे प्राणमयाहून अन्य, तिच्या आत अंतरात्मा आहे तो मनोमय आहे. असं काय श्रुती सांगितलं असतं? जर प्राणच आत्मा आहे जर सांगायचं राहिलं असतं तर ही पुढची श्रुती आली असती. याचा अर्थ प्राणी बी आत्मा नाहीये, मन बी आत्मा नाहीये. हा सोपान क्रम आहे. कळलं? चला. तो अन्य अंतरात्मा मनोमय य श्रुती ता प्राणते भी अंतर, त्या प्राणापेक्षा देखील आतमध्ये अन्य, प्राणमयाहून अन्य, अंतरात्मा त्याच्याही आतमध्ये
दुसरे मनोमय की आत्मरूपता को कथन करणे हारी असंगत होवेगी, है की नाही. मनोमय आत्मा आहे की नाही असं कथन करणारी जी श्रुती आहे ती काय ठरेल, असंगत ठरेल. जर प्राण आत्मा हे सांगण्यातच त्यावरच्या श्रुतीचं तात्पर्य असेल तर, अर्थात प्राण आत्मा आहे हे सांगण्यात त्या श्रुतीचं तात्पर्य नाही. बरं म्हणे मग या श्रुतीने मनाला आत्मा म्हटलाय, मन आत्मा आहे का? नाही. मनाला आत्मा मन आत्मा आहे हे सांगण्यामध्ये सुद्धा ह्या श्रुतीचं तात्पर्य नाही. हा सोपान क्रम आहे. ही श्रुती देखील कोणती? अन्य अंतरात्मा मनोमय. यह श्रुतीता प्राण ते भी अंतर दूसरे मनोमय की आत्मरूपता को कथन करने हारी असंगत होगी. जिस प्रकार ते ज्या प्रकारे इन श्रुतियों का शुद्ध आत्मा के जनावने विषय तात्पर्य, या साऱ्या श्रुतींचं तात्पर्य कशात आहे? शुद्ध आत्म्याचा बोध करून देण्यामध्येच तात्पर्य आहे. सो प्रकार, तो जो प्रकार आहे की साऱ्या श्रुतींचं तात्पर्य कुठं आहे म्हणून, सो प्रकार आत्मपुराण के दशम अध्यायाविषयी, आत्मपुराण त्या आत्मपुराणाचा 10वा अध्याय आहे आणि त्या 10व्या अध्यायामध्ये मैने विस्तारते निरूपण केले आहे. कोण म्हणतात? ग्रंथकार चिद्गणानंद मुनी. अर्थात चिद्गणानंद मुनींनी हाही ग्रंथ लिहिला आहे. पुराणावर व्याख्यान लिहिलं आहे. कळलं? आत्मपुराण के दशम अध्यायाविषयी मैने विस्तारते निरूपण केले आहे. सो तासे जाणीले ना, आहे की नाही. तिथं तुम्ही समजून घ्या. लय जिज्ञासा असेल तर का, कोणती जिज्ञासा? या साऱ्या श्रुतींचं तात्पर्य शुद्ध आत्म्याचा बोध करून देण्यातच आहे की नाही. हे जे आम्ही समजावून सांगितलंय तिथं, तर ज्याला पाहायची इच्छा असेल त्याने तो ग्रंथ तिथं उघडून पाहावा. कोणता? आत्मपुराण. म्हणजे त्यांनी आत्मपुराण लिहिलं आहे, काय तत्वानुसंधान लिहिलं आहे, न्यायप्रकाश लिहिला आहे, गीतेवर सुद्धा टीका लिहिलेली आहे. कोणी? चिद्गणानंद मुनींनी. या ते सो प्राण भी आत्मा नाही. यावरून काय ठरलं? प्राण देखील आत्मा नाही. इस सर्व अभिप्राय को मन विषय राखिके, म्हणजे हा सर्व अभिप्राय मनामध्ये ठेवून ग्रंथकार ग्रंथकार म्हणतात श्रोत्रवागादिकानी नाहम इति. आलं होतं ना मंगलाचरणाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये, आहे की नाही, व पहिल्या पेजवर. श्रोत्रवागादिकानी, श्रोत्र वाणी इत्यादिक अहम न इति. अर्थ यह श्रोत्रवागादिक भी मैं नहीं हूं. श्रोत्रवागादिक देखील मी नाही. हा श्रोत्र इंद्रिय करिके, श्रोत्र इंद्रियाने काय घ्यायचे? चक्षुआदिक सर्व ज्ञानेंद्रियों का ग्रहण करना. श्रोत्र इंद्रियाने म्हणजे चक्षुरादिक ज्ञानेंद्रिय सुद्धा मी नाही. और वाक इंद्रिय करके, वाणी वाक याला उपलक्षण करून सारे कर्मेंद्रिय घ्यायचे. वाक इंद्रिय करके हस्तपादादिक सर्व कर्मेंद्रियों का ग्रहण करना. और आदि शब्द करके वायु रूप मुख्य प्राण का ग्रहण करना. वायू स्वरूप जो प्राण, ते प्राण सुद्धा मी नाही, प्राण आत्मा नाही, याचं ग्रहण करायचं. यात य अर्थ सिद्ध हुआ. मग एकंदरीत काय अर्थ निघाला त्या शब्दाचा? याते यह अर्थ सिद्ध हो भया काय? मैं श्रोत्राधिक पंच ज्ञानेन्द्रिय रूप भी नहीं हूं. श्रोत्राधिक 5 ज्ञानेन्द्रिय स्वरूप मी नाही. तथा वागाधिक पंच कर्मेंद्रिय रूप भी नहीं हूं. वागाधिक जे 5 कर्मेंद्रिय आहे ते सुद्धा मी नाही. तथा पंच प्राण रूप भी नहीं हूं. 5 प्राण स्वरूप देखील मी नाही. जिस कारण ते लागलं, जिस कारण ते स्वप्न सुषुप्ती अवस्था विषय, स्वप्नावस्था सुषुप्ती अवस्था विषय म्हणजे अवस्थेमध्ये 3 इंद्रिय प्राणों का लय होई जावे. इंद्रिय प्राण या सर्वांचा काय होतो? लय. कुठं? स्वप्नामध्ये आणि कदाचित तुम्ही म्हणाल इंद्रियांचा लय होतो. हो, प्राणाचा कुठं लय होतो? आत्ताच वर सांगितलं प्राण जागे राहतात, तरी पण इथं म्हटलंय प्राणाचा देखील लय होतो. का? स्वतः ग्रंथकार बोलतात त्यावर. जिस कारण ते ज्या कारणाने की स्वप्न सुषुप्ती अवस्थेमध्ये 3 म्हणजे त्या इंद्रिय प्राणांचा लय होऊन जातो. और मैं आत्मा, तो मी शब्दाचा अर्थ आत्मा, तो तर ता स्वप्न सुषुप्ती विषयी भी, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये देखील द्रष्टा साक्षी रूप करके विद्यमान. स्वप्नाचा देखील द्रष्टा मी आहे, सुषुप्तीचा द्रष्टा मी आहे, जागृतीचा द्रष्टा मी आहे. द्रष्टा रूपाने विद्यमान आत्मा सुषुप्तीत पण आहे, स्वप्नात पण आहे.
पण इंद्रिय प्राण वगैरे काय नाही, स्वप्ना सुषुप्तीत नाही, त्यांचा विचार आहे. याचा अर्थ इंद्रिय प्राणादी देखील आत्मा नाही. आत्मा तोता स्वप्न सुषुप्ती विषयी द्रष्टा साक्षी रूप करिके विद्यमान हो लागलं. यद्यपि स्वप्न सुषुप्ती विषय म्हणजे स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये अन्य पुरुषो की दृष्टी करिके, दुसऱ्या पुरुषाच्या दृष्टीने सा प्राण प्रतीत होवे आहे, ते प्राण प्रतीतीला येतात. एखादा मनुष्य झोपला तर त्याचा श्वासोश्वास चालू आहे, तर दुसऱ्या माणसाला दिसतं. म्हणजे दुसऱ्या माणसाच्या दृष्टीने झोपलेल्या माणसाचे प्राण जागे आहेत, पण जो झोपला आहे त्याला त्या प्राणाचा अनुभव आहे का? सुषुप्तीत नाही. मग त्याच्या दृष्टीने प्राण देखील झोपले आहेत, प्राणांचा देखील लय झाला आहे. म्हणून ग्रंथकाराने वर लिहिलं की सुषुप्ती आणि स्वप्नामध्ये इंद्रिय आणि प्राणांचा काय होतो? लय होतो. स्वतःच्या दृष्टीने लयच होतो. लागलं ना. यद्यपि स्वप्न सुषुप्ती विषय अन्य पुरुषों की दृष्टि करिके सा प्राण प्रतीत होवे है, तथापि ता सोये हुए पुरुष की दृष्टी करिके, झोपलेल्या माणसाच्या दृष्टिकोनातून सो प्राण ता प्रतीत होता नाही. ते प्राण प्रतीत येतात का? नाही. सो प्राण प्रतीत होता नाही. याते म्हणून स्वप्न सुषुप्ती विषय, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये ता प्राण का, त्या प्राणांचा लय कथन करे आहे. लय आम्ही सांगितलेला आहे. एकंदरीत काय ठरलं की इंद्रिय प्राण या सर्वांचा स्वप्न सुषुप्तीत लय होतो. म्हणजे ज्यांचा कधी लय असतो, कधी अभिव्यक्ती असते, अर्थात जे कधी असतात कधी नसतात, अर्थात ते विचारी आहेत, आणि म्हणून ते आत्मा होऊ शकत नाही. आत्मा मात्र जो आत्मा आहे तो मात्र जागृतीत पण आहे, स्वप्नात पण आहे, सुषुप्तीत पण आहे, प्रकाशन करणारा. म्हणून या सर्वाहून वेगळाच आहे साक्षी रूप आत्मा. इंद्रिय आत्मा नाही, देह आत्मा नाही, प्राण आत्मा नाही. आतापर्यंत कशाचं खंडन केलं? देह आत्मा नाही, इंद्रिय आत्मा नाही, प्राण आत्मा नाही केलं ना. बास. आता इथं पुन्हा शंका सापडलं, त्याचा विचार आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं